नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी स्वप्नील हिवराडे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल वरती सहर्ष स्वागत करतो. मित्र हो, कंबाईन एक्झाम साठी पूर्व परीक्षेसाठी मागील प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करून घेणं फार महत्वाचं आहे. तर मित्र हो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2019च्या प्रश्नपत्रिकेमध्ये मॅथ रिझनिंगचे जे काही 15 प्रश्न होते, थोडे ट्रिकी प्रकारचे प्रश्न होते, त्यांना सोडवण्यासाठी कशा प्रकारचा अप्रोच आपण डेव्हलप केला पाहिजे, कशा रीतीने त्यांना इझिली स्मार्टली सोडवलं पाहिजे, हे सर्व गोष्टी या व्हिडिओ मार्फत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर पीवायक्यू अनालिसिस आणि अप्रोच बिल्डिंगचा हा व्हिडिओ आहे. तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, तुम्हाला निश्चितच याचा फायदा होईल आणि नक्कीच तुम्हाला रॅन्डमली प्रश्नांद्वारे या ठिकाणी मॅथ रिझनिंगची रिव्हिजन देखील करता येईल. ऑलरेडी आपण 2017 आणि 18च्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण तुम्हाला आपल्या युट्यूब वरती मिळालेला आहे, उपलब्ध करून दिलेला आहे. प्लेलिस्ट मध्ये ते बघा, नसेल बघितलेलं तर आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला, ज्यामध्ये 2019 मध्ये मॅथ रिझनिंगचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचे आहेत. पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. राम आणि श्याम दोघेही ए बिंदू पासून एकमेकांच्या विरुद्ध दिशेने चालत आहेत. ओके, माहिती आपल्याला अशी दिली आहे की एका ए बिंदू पासून आपल्याला या ठिकाणी सुरुवात करायची आहे. राम आणि श्याम दोघेही ए बिंदू पासून एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जात आहेत. तर राम समजा वरती जातोय, श्याम त्याच्या विरुद्ध खाली जातोय, असं आपण या ठिकाणी ड्रॉ करण्याचा प्रयत्न करूया. ओके, ए बिंदू पासून राम 3 मीटर गेला. ओके, ह्या ए बिंदू पासून हा जो राम गेलेला इकडे, तर हा 3 मीटर अंतर गेलेला आहे. श्याम 4 मीटर गेलेला आहे, तर श्यामला आपण दाखवूया 4 मीटर गेलेला आहे श्याम इकडे, बरोबर. त्यानंतर राम डावीकडे वळून 4 मीटर गेलेला आहे रे. मग आता राम डावीकडे जातोय, मग आता वरती बघताना डावा हात इकडे येणार आहे पश्चिमेकडे, सो डावीकडे तो आता 4 मीटर अंतर गेलेला आहे, हे या ठिकाणी रिप्रेझेंट करूया. त्यानंतर श्याम सुद्धा डावीकडे वळून 5 मीटर अंतर गेलेला आहे. आता श्याम जर खाली बघतोय तर लेफ्ट हँड इकडे पूर्वकडे येणार आहे, सो आता तो इकडे गेलेला आहे आणि डिस्टन्स दिलेला आहे 5 मीटर अंतर त्याने कव्हर केलेलं आहे. आता त्यांच्यामधील अंतर किती आहे दोघांमधील ते आपल्याला शोधायचंय. आता बघा, श्याम या बिंदूपाशी आहे आणि राम इथं आहे रे, बरोबर. आता यांच्यामधील डिस्टन्स किती आहे ते काढण्यासाठी आपण या ठिकाणी दोघी बिंदूंना कनेक्ट करून घेऊया, बरोबर. आता आकृती आपल्याला पूर्ण करावी लागेल. मग आपल्याला राईट अँगल ट्रायंगल काढावा लागतो. तुम्ही जर दिशा ज्ञान चाचणीचा चांगल्यापैकी अभ्यास केला असेल तर पायथागोरसचा थेरम आपल्याला त्या ठिकाणी वापरावा लागतो बऱ्याचदा. सो त्याच पद्धतीने आपल्याला ह्या उदाहरणामध्ये जावं लागणार आहे. सो ही बाजू काढण्यासाठी तुम्हाला ह्या दोघी बाजू लागतील, म्हणजेच हा कर्ण असेल आणि कर्णाचा वर्ग हा दोघी बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो. ओके, हा पायथागोरसचा नियम तुम्हाला सर्वांना माहिती पाहिजे. मग ही बाजू 3, ही बाजू 4, तर टोटल 7 आहे. यालाच पॅरलल हे अंतर देखील या ठिकाणी 7 मीटर होऊन जाईल, बरोबर. हे जर 5 आहे आणि हे वरती बघा 4, तर हे त्याला पॅरलल म्हणजे हे देखील 4 मीटर. मग हे 4 आणि हे 5 टोटल या ठिकाणी 9 मीटर अंतर आहे, बरोबर. हे 7, हे 9, बरोबर. आपल्याला ही बाजू काढायची आहे. तर हा x चा वर्ग बरोबर 7चा वर्ग अधिक 9चा वर्ग, या ठिकाणी ही स्टेप लिहावी लागेल पायथागोरसच्या नियमानुसार. कर्णाचा वर्ग दोघी बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा पाहिजे. मग 7चा वर्ग 49 अधिक 9चा वर्ग 81, बरोबर. जर आपण यांची ऍडिशन केली या ठिकाणी तर 130 आपल्याला मिळेल. x चा वर्ग बरोबर 130, म्हणजेच x बरोबर वर्गमुळामध्ये 130 आपल्याला लिहावं लागेल. मग याचा वर्गमुळाचा विचार करताना कशा प्रकारे करायचा तुम्हाला सर्वांना माहिती पाहिजे की 11चा वर्ग हा 121 आहे. त्याच प्रकारे 12चा वर्ग हा 144 आहे आणि हा 130 या दोघांमध्ये बिलॉंग करतो, बरोबर. म्हणजेच 11 पेक्षा मोठी आणि 12 पेक्षा लहान अशा संख्येचा वर्ग 130 असेल, हे निश्चित आहे. मग 11 पॉइंट समथिंग काहीतरी याचं उत्तर असेल, म्हणजे याचं उत्तर आपण काढू शकतो. पर्यायाला जर बघितलं तर 11 पॉइंट समथिंग 11.40 या ठिकाणी तुम्हाला पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला या प्रश्नांना डील करता यायला पाहिजे. दिशा ज्ञान चाचणीवरील प्रश्नांसाठी तुम्हाला हा अप्रोच, हा कन्सेप्ट माहिती पाहिजे. पायथागोरसचा नियम त्या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करता यायला पाहिजे, वापरता यायला पाहिजे. मित्र, चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे, त्याला देखील आपण या ठिकाणी समजून घेऊया. बघा, जिओमेट्री वरती हा प्रश्न विचारला गेला आहे. एक आकृती आपल्याला दिलेली होती. ओके, लक्षात घ्या आकृतीमध्ये काय दिलेलं आहे. वरील आकृतीत कोपऱ्यातील आयताचे मापन 4 सेंटीमीटर गुणिले 8 सेंटीमीटर असे आहे. तर वर्तुळाची सेंटीमीटर मध्ये त्रिज्या दर्शवणारा योग्य पर्याय आपल्याला ह्या ठिकाणी काढायचा आहे. मित्र, लक्षात घ्या, आपल्याला हा जो आहे आयत दिलेला आहे
आयतामध्ये लांबी आणि रुंदी असते, मग आता ही 4G नाही रुंदी होऊन जाईल, 8G ही लांबी होऊन जाईल. मग आता हिला जर आपण 4 सेंटीमीटर घेतलं, ओके, तर हे 8 सेंटीमीटर इथं आपल्याला म्हणावं लागेल. आता आपल्याला त्रिज्या काढायची, सो एक सेंटर पॉइंट या ठिकाणी आपण या सर्कलला दाखवूया, बरोबर. मग या दोघी त्रिज्या त्याच्या होऊन जातील, बरोबर. आता मी काय करतो या ठिकाणी समजून घ्या, मी या लाईनला आहे ना कनेक्ट करून घेतो, या ठिकाणी या लाईनला काय करतोय, कनेक्ट करून घेतोय. मग आता आपल्याला या ठिकाणी समजून काय घ्यायचं बघा, हा जर या ठिकाणी 8 आहे, हा जर या ठिकाणी 8 आहे, ओके, आणि ही संपूर्ण आर त्रिज्या आहे, ही संपूर्ण आर त्रिज्या हे 4 असल्यामुळे याला पॅरलल असलेलं हे 4 होऊन जाईल, बरोबर. हे इथपर्यंत 4 आहे. मग आता हे जर टोटल आर होतं, हे टोटल आर रेडियस आहे. आता याच्यापैकी 4 जर गेला तर नक्कीच हे जी बाजू आहे एवढं हे जे अंतर आहे हे r-4, याला आपण r-4 लिहू शकतो. जर तुम्ही या दोघांना ऍड केलं तर काय होणार आहे, 4 अधिक r-4 म्हणजे -4 प्लस 4 कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे काय राहणार आहे, फक्त त्रिज्या राहणार आहे. मग अशी ऍडजस्टमेंट आपल्याला काही वेळेस त्या ठिकाणी करावी लागते. मग हे समजून घेणं फार महत्वाचं आहे, बरोबर. मग आता हा r-4, तशाच पद्धतीने हा टोटल आर आहे, त्यापैकी हा जर 8 आहे तर हे देखील 8 झालं. मग हे जर 8 झालं तर ही रिमेनिंग हे r-8 म्हणावं लागेल. हे किती म्हणावं लागेल, r-8 म्हणावं लागेल, बरोबर. मग आता आपल्याला काय करता येणार आहे बघा, तुम्हाला आता हा पॉइंट जर इथं जोडून घेता आला तर तुम्हाला पायथागोरसचा रूल या ठिकाणी वापरता येईल. मग आता पायथागोरसच्या नियमानुसार आपण या ठिकाणी पुन्हा काय करू शकतो, आता पायथागोरसचा नियम काय म्हणतो की हा आरच असेल, ही पण त्रिज्याच आहे, म्हणजेच या r चा वर्ग बरोबर काय होणार आहे, या बाजूचा वर्ग अधिक या बाजूचा वर्ग होणार आहे, बरोबर. मग आपण लिहू शकतो या ठिकाणी r-8 कंसाचा वर्ग, बरोबर, अधिक या ठिकाणी r-4 या ठिकाणी कंसाचा वर्ग. तर अशा प्रकारे ही स्टेप तुम्हाला व्यवस्थितरित्या या दिलेल्या माहितीचा वापर करून मांडता यायला पाहिजे. मग त्यानंतर आता याला सोडवायचं आहे, काय करता येईल बघा, r चा वर्ग बरोबर तुम्हाला आता अल्जेब्रिक आयडेंटिटी आहे, ओके, एक बैजिक समीकरण आहे, ते तू सर्वांना माहिती असायला पाहिजेलच. ते म्हणजे अशा प्रकारे a - b चा वर्ग जर दिला असेल तर आपण त्याला एक्सपान्शन मध्ये करतो, a चा वर्ग -2ab अधिक b चा वर्ग. मग याचाच वापर करून आता या दोघी ब्रॅकेटला आपण या ठिकाणी सिम्प्लिफाय करायचं आहे. मग a आपला 8, a आपला r, b आपला 8 या ठिकाणी आहे, बरोबर. मग r चा वर्ग मायनस 2ab म्हणजे या दोघांचा गुणाकार 2 सोबत, ठीक आहे. तर 8 दुने 16, 16r या ठिकाणी या तिघांचा गुणाकार लिहिला, प्लस या ठिकाणी 8 चा वर्ग 64, पुन्हा प्लस r चा वर्ग, या ब्रॅकेटला आपण सॉल्व्ह करूया याच नियमानुसार, बरोबर. r चा वर्ग मायनस या ठिकाणी 4 दुने 8 आणि 8r लिहावे लागतील, या तिघांचा गुणाकार 2ab करून, ओके, प्लस या ठिकाणी 4 चा वर्ग म्हणजे तो 16 होणार आहे. तर आता आपण याला काय लिहू शकतो रे, r चा वर्ग बरोबर r स्क्वेअर, ओके, या r स्क्वेअरला पण मी इकडे जवळ घेतोय r स्क्वेअर, देन मायनस या ठिकाणी -16r आणि हा -8r यांना जर आपण मर्ज केलं, एकत्र केलं, मायनस मायनस एकत्र येतील, -24r या ठिकाणी लिहिणार आहोत आपण. त्यानंतर 64 मध्ये 16 टाकले तर आपल्याला या ठिकाणी +80 मिळतील, बरोबर. आता काय होणार आहे की हा r चा वर्ग आणि हा r चा वर्ग आपण कॅन्सल करू शकतो, हा इकडे गेला तर हा मायनस होणारच आहे, बरोबर. इकडे आता शून्य असणार आहे, मी ह्या बाजूला इकडे लिहितोय, ह्या शून्याला तिकडे मांडतोय, ठीक आहे. लक्षात घ्या, r चा वर्ग -24r अधिक 80 बरोबर या ठिकाणी 0. मग आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालं. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन च तुम्हाला रूट्स काढता यायला पाहिजे, ओके, त्याची मुळे आपल्याला काढता यायला पाहिजे. म्हणजे रूट्स काढताना काय करायचंय, अशा दोन संख्या या ठिकाणी तयार करायच्या की ज्यांचा गुणाकार 80 येईल आणि ज्यांची बेरीज -24 येईल, बरोबर. मग विचार करायचा, 20 चौक 80 म्हणजे एक संख्या 20 आहे आणि एक संख्या 4 आहे. मग ऋण येण्यासाठी दोघी ऋण यायला पाहिजे, त्यांची बेरीज -24 होते आणि दोघांचा गुणाकार +80 होणार आहे, बरोबर. अशा संख्या मिळाल्या की त्यांना फक्त रिव्हर्स करायचं असतं. मग या दोघांना रिव्हर्स केलं, रिव्हर्स म्हणजे काय, त्यांची फक्त आपल्याला चिन्हांची अदलाबदल करायची असतात. मायनस दिलं असेल तर प्लस करायचं, प्लस दिलं असेल तर
मायनस करून टाकायचं, मग तुम्हाला फायनल रूट्स मिळून जातात. म्हणजेच आर बरोबर तुम्ही म्हणू शकतात आर बरोबर या ठिकाणी हा 20 होऊन जाईल आणि या ठिकाणी हा 4 होऊन जाईल. बरोबर. मग आता बघा त्रिज्या एकतर 20 एकतर आर. आता तुम्हाला संपूर्ण ही त्रिज्या आर जी आहे ती नक्कीच ही एवढाच पार्ट 4 आहे, म्हणजे ती मॅक्झिमम 4 पेक्षा आहे जास्त नक्की, म्हणून 4 ला आपल्याला घेता येणार नाही. सो रेडियस ही आपली किती असणार आहे 20 असणार आहे. सो याचं उत्तर जे आहे ते 20 आहे. याचं उत्तर जे आहे ते 20 आहे. मित्र लक्षात घ्या, तुमचा अप्रोच बिल्ड झाला पाहिजे, तुमचं लॉजिक डेव्हलप झालं पाहिजे. आयोगाचा पॅटर्न कसा आहे, आयोगाने कशा प्रकारचे प्रश्न विचारले आहेत हे नक्कीच समजून घ्या. तुम्ही याला शॉर्टकटनेही करण्याचा प्रयत्न करू शकतात. तुम्ही या ठिकाणी अंदाजही घेऊ शकतात की जर या ठिकाणी हीच बाजू 8 आहे, हीच बाजू 8 आहे, तर त्रिज्या ही 8 होणार नाही, 8 पेक्षा नक्कीच जास्त आहे. बरोबर. 8 पेक्षा नक्कीच जास्त आहे. 8 पेक्षा हा डबलचा पार्ट दिसतोय, म्हणजे 16 पण होणार नाही, एकतर 24 किंवा 20 असणार आहे. 24 किंवा 20 असणार आहे. मग असं काही इलिमिनेशन करून देखील तुम्ही या ठिकाणी उत्तरापर्यंत पोहोचू शकतात. मात्र तुम्हाला स्टँडर्ड मेथड, तुम्हाला अप्रोच, त्या एक्झाम्पल करता योग्य सोल्युशन देखील त्या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. बरोबर. तर जाऊया आपण पुढच्या उदाहरणाकडे, या ठिकाणी समजून घेऊया त्या प्रश्नाला देखील. लक्षात घ्या, पुढचं जे एक्झाम्पल आहे हे एक फ्लोर बेस्ड पझलचा हा प्रकार आहे. ओके. मग काही पझल्स देखील आयोगाने या पर्टिक्युलर प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले आहेत. 2 पझल तरी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात. काही ट्रिकी प्रश्न देखील आहेत. ती सर्व व्यवस्थितपणे आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तर या पझलला कशा प्रकारे सोडवायचं, काय माहिती आहे ते सर्वप्रथम बघायचं. लक्षात घ्या, या पझल मध्ये काय दिलेलं आहे, खालील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि प्रश्नाची उत्तर द्या. PQR STU आणि V हे 7 प्राध्यापक आहेत. किती व्यक्ती आहेत? 7 प्राध्यापक आहेत. व्यवस्थित केअरफुली रीड करायचं. प्रत्येक जण भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, इंग्रजी, गणित, अर्थशास्त्र, भूगोल यापैकी परंतु वेगवेगळे विषय शिकवतात. ठीक आहे. इंडिव्हिज्युअल एक एक विषय सर्वजण शिकवतात. ते कोणतं आहे आपल्याला अजूनही माहिती नाहीये, तथापि याच क्रमाने शिकवतील असे नाही. ओके. प्रत्येक जण सोमवार ते रविवार पर्यंत एका दिवशी शिकवितात. ओके. एक एक दिवसाला एक एक प्राध्यापक शिकवतो. ही हिंट त्यांनी आपल्याला दिलेली आहे, सोमवार ते रविवार पर्यंत. मग जी कन्फर्म माहिती आहे ना तिचा आपण वापर करायचा असतो पझल सोडवताना. मग आधी आपण लिहूया, सोमवार पासून सुरुवात करूया. सोमवार, देन मंगळवार, बरोबर, मग बुधवार. ठीक आहे. लिहून घेऊया या ठिकाणी सर्व वार व्यवस्थितपणे. ठीक आहे. देन शुक्रवार, शनिवार आणि मित्र हो लक्षात घ्या रविवार पर्यंत आपल्याला हा क्रम घ्यायचा आहे. मग आता जी माहिती तुम्हाला मिळत जाणार आहे त्याला त्या ठिकाणी पुट डाऊन करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. पुढे म्हणतात ते आपल्याला, आता आर हा व्यक्ती जो आहे हा शुक्रवारी जीवशास्त्र शिकवितो. जे माहिती होतंय ना ते आपण फिल करत जाऊया. ठीक आहे. आर हा व्यक्ती शुक्रवारी, ठीक आहे, आर हा व्यक्ती शुक्रवारी काय शिकवतो? जीवशास्त्र हा विषय शिकवतो. जीवशास्त्र हा विषय या ठिकाणी हा शिकवतो आहे. जो प्राध्यापक भौतिकशास्त्र हा विषय शिकवतो तो त्याच्या आदल्या दिवशी क्यू हा विषय शिकवतो. क्यू हा गणित विषय शिकवतो. ठीक आहे. लक्षात घ्या, आपण याला पुन्हा वाचूया. आर हा शुक्रवारी जीवशास्त्र शिकवतो. जो प्राध्यापक भौतिकशास्त्र हा विषय शिकवतो त्याच्या आदल्या दिवशी क्यू हा गणित शिकवतो. ठीक आहे. जो काही प्राध्यापक आहे ना जो भौतिकशास्त्र शिकवतो आहे, ओके, त्याच्या आदल्या दिवशी क्यू हा गणित शिकवतो आहे. क्यू हा गणित विषय शिकवतो आहे. ओके. ही इन्फॉर्मेशन आपल्याला या ठिकाणी मिळत आहे. पुढची इन्फॉर्मेशन बघूया. ओके. यांना आपण आता जिथं कनेक्ट होईल तिथं आपण त्यांना फिट करणार आहोत. अजून पुढची इन्फॉर्मेशन बघूया. पुढे ते म्हणतात व्ही हा रविवारी शिकवतो परंतु रसायनशास्त्र किंवा इंग्रजी शिकवत नाही. व्हीच कन्फर्म झालंय, तो रविवारी शिकवतो मात्र रसायन, ओके, रसायनशास्त्र आणि अजून एक विषय रसायनशास्त्र किंवा इंग्रजी तो शिकवत नाही. त्याच्या बाजूला लिहून घेऊ की हे दोघे विषय तो शिकवणार नाहीये. ओके. त्याला डिफरंटच विषय या ठिकाणी पाहिजे. बरोबर. आता पुढे जाऊया आपण. या ठिकाणी पुढची माहिती बघूया. यू हा ज्या दिवशी शिकवतो
त्याच्या आदल्या दिवशी यस हा अर्थशास्त्र शिकवतो. यू हा ज्या दिवशी शिकवतो त्याच्या आदल्या दिवशी, लक्षात घ्या मित्र, यू हा ज्या दिवशी शिकवतो त्याच्या आदल्या दिवशी यस हा अर्थशास्त्र शिकवतो. यस हा अर्थशास्त्र त्याच्या आदल्या दिवशी शिकवणार आहे. बरोबर, यूचा विषय अजूनही क्लिअर नाहीये. पी हा मंगळवारी भूगोल शिकवतो. पी चा बद्दल आपल्याला क्लॅरिटी आलेली आहे की पी हा मंगळवारी भूगोल विषय शिकवणार आहे. भूगोल विषय शिकवणार आहे. ठीक आहे. त्यानंतर टी हा इंग्रजी शिकवत नाही. टी हा इंग्रजी शिकवत नाही. इथे लिहू आपण टी ला इंग्रजी चालत नाही, त्याला इंग्रजी येत नाही शिकवता. ओके. त्यानंतर टी हा कोणता विषय शिकवतो. टी हा कोणता विषय शिकवतो असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. आता ह्या दोघांना कुठे फिट करता येईल ते बघूया. त्यानंतर ह्या दोघांना कुठे फिट करता येईल ते या ठिकाणी बघूया. जर तुम्ही या दोघांना विचार केला क्यू गणित आणि भौतिकशास्त्र, इथं तुम्ही क्यू आणि हे ठेवू शकत नाही किंवा ह्या दोघांना तुम्हाला इथं ठेवता येणार नाहीये. सो या दोघांना तुम्हाला इथंच घ्यावं लागणार, यस आणि यू ला. बरोबर, म्हणजे यस इथं असायला पाहिजे, यू इथं असायला पाहिजे. आणि यस जर अर्थशास्त्र शिकवतो, यस जर अर्थशास्त्र या ठिकाणी शिकवतो, ओके, आणि याला दोघांना आपण इथं फिट करू शकतो. का? कारण की बघा इथे एक रिकामी जागा आहे, ती व्ही साठी होऊन जाईल. अशी ऍडजस्टमेंट शोधण्याचा प्रयत्न करायचा. क्यू इथं फिट बसेल. ओके, क्यू हा गणित शिकवेल रे, क्यू हा गणित शिकवतो आणि त्याचा खालचा व्यक्ती हा भौतिकशास्त्र म्हणजेच फिजिक्स विषय शिकवतो त्या ठिकाणी. बरोबर, मग आता रिमेनिंग काय आपल्याकडे ते बघूया. रिमेनिंग काय ते बघूया आपण. एकच व्यक्ती बाकी इथं फिट करायचा, तो म्हणजे टी हा व्यक्ती बाकी. टी हा इंग्रजी शिकवत नाही. टी हा इंग्रजी शिकवत नाही. मग टी जर इंग्रजी शिकवत नाही, इंग्रजी कुठे असेल? यू साठी येऊन जाईल. आपल्याला दिलेलं होतं की तो इंग्रजी शिकवत नाही. म्हणजेच आता याच्यापैकी काय राहिलं? इंग्रजी पण गेला, रसायनशास्त्र राहिलं. म्हणजे टी काय शिकवतो? टी हा रसायनशास्त्र म्हणजेच केमिस्ट्री हा विषय शिकवतो. त्याचं उत्तर तुम्हाला पर्याय क्रमांक 1 म्हणावं लागेल. तर अशा प्रकारे मित्र फ्लोअर बेस्ड पझलचा हा प्रकार आहे. एक एक इन्फॉर्मेशन आपल्याला कनेक्ट करत जावी लागते प्रॉपरली आणि विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यावं लागतं. ठीक आहे. आय होप तुम्हाला या प्रश्नाला सोडवण्याचा अप्रोच समजला असेल. तर अशा प्रकारे योग्य मांडणी केली तर नक्कीच तुम्हाला हे प्रश्न त्या ठिकाणी सॉल्व्ह करता येतील. जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. बघा पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न देखील हा एक पझलचाच प्रश्न आहे मित्र. काय म्हटलेला आहे त्या ठिकाणी आपण याला व्यवस्थित वाचून घेऊया. सर्वप्रथम पी क्यू आर एस टी यू व्ही आणि डब्ल्यू हे मध्याकडे तोंड करून वर्तुळाकार बसलेले आहेत. ओके, किती व्यक्ती बघा? 3 आणि 3 6 आणि 2 8 व्यक्ती आहेत. मग आता आपण या ठिकाणी एक सर्कल ड्रॉ करूया. मध्याकडे तोंड केलेलं, सेंटरकडे तोंड केलेलं त्यांनी. मग 8 व्यक्तींना या ठिकाणी तुम्ही दाखवायचं आहे. 8 व्यक्तींना या ठिकाणी दाखवायचंय. 4 झाले, 5th 6th 7th आणि हा 8 आहे या ठिकाणी. बरोबर, आता बघा पी हा टीच्या उजवी पासून दुसरा आहे. पी हा टीच्या उजवी पासून दुसरा आहे. बरोबर, लक्षात घ्या. आता सिटिंग अरेंजमेंट मध्ये जेव्हा सर्क्युलर अरेंजमेंट असते तेव्हा आपण एक गोष्ट नोटीस करायची आहे की जे बसणारे व्यक्ती आहेत ते त्यांचं फेसिंग सेंटरकडे आहे की सेंटरच्या विरुद्ध दिशेला आहे. मग हे सर्व सेंटरला बघतायत तर त्यांचा लेफ्ट हँड आणि राईट हँड कोणत्या दिशेला असेल याच्यावरती सर्वांनी लक्ष ठेवायचं आहे. मग पी हा टीच्या उजवीपासून दुसरा आहे, तसेच तो आर आणि व्ही चा सलग शेजारी आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. पी हा टीच्या उजवीपासून दुसरा आहे. तुम्हाला मी सांगितलं की आपल्याला या ठिकाणी त्यांच्या फेसिंग कडे बघायचंय, त्यांचा राईट हँड कुठे जाणार आहे याच्यावरती आपल्याला व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करायचंय. म्हणजे पी हा टीच्या उजवीपासून दुसरा म्हणजे टी ला फिक्स करावं लागेल. इथं आपण टी ला जर फिक्स केला तर टीच्या उजवीकडे पी हा दुसरा आहे. पी हा दुसरा आहे, पहिला आणि दुसरा. तसेच तो आर आणि व्ही चा शेजारी आहे. पी बद्दल ते म्हणतायत तो आर आणि व्ही चा शेजारी आहे. म्हणजे इथं आर येऊ शकतो किंवा व्ही येऊ शकतो किंवा याच्या शेजारी इथं आर येऊ शकतो किंवा व्ही पण येऊ शकतो. दोघां ठिकाणी शक्यता आहे, कन्फर्म माहिती नाही आपल्याला. पुढे जाऊया. यस हा पी चा शेजारी नाहीये. बरोबर, यस जो व्यक्ती ना तो पी च्या शेजारी येणार नाहीये. म्हणजे इथं यस येणार नाही, इथं पण यस येणार नाहीये, एवढं कन्फर्म आपल्याला माहितीये. व्ही हा यू चा शेजारी आहे. व्ही हा व्यक्ती ना यू च्या जवळ पाहिजे, शेजारी पाहिजे. ठीक आहे, त्याचा ऍडजस्टंट पाहिजे. व्ही हा यू च्या शेजारी पाहिजे. मग आता बघा जर तुम्ही इथं व्ही ला घेतला तर इथं यू ला तुम्ही त्याच्या शेजारी दाखवू शकत नाही. बरोबर, म्हणजे तुम्हाला व्ही ला इथंच कन्फर्म घ्यावं लागेल आणि त्याचा शेजारी हा यू इथं दाखवला जाईल. मग जर आता व्ही कन्फर्म झालाय तर आर पण आपल्याला इथं कन्फर्म लिहावं लागेल. आर पण आपल्याला इथं आता कन्फर्म लिहावं लागेल. पुढे जाऊया. क्यू हा यस आणि डब्ल्यू च्या
मध्ये नाही आहे. क्यू जो आहे ना एस आणि डब्ल्यूच्या मध्ये नाहीये. क्यू हा एस आणि डब्ल्यूच्या मध्ये नाही आहे. बरोबर. डब्ल्यू हा यू आणि एस च्या मध्ये नाहीये. ठीक आहे. डब्ल्यू हा व्यक्ती जो आहे ना यू आणि एस च्या मध्ये नाहीये. बरोबर. यू आणि एस च्या मध्ये नाहीये. मग बघा लक्षात घ्या हे त्या ठिकाणी दोन व्यक्ती कॉमन त्या ठिकाणी बघा डब्ल्यू एस कॉमन आहे आणि या ठिकाणी मध्ये जो क्यू पण नाहीये डब्ल्यू पण नाहीये. बरोबर. म्हणजेच आपण या ठिकाणी मध्ये एस ला ठेवून बघूया. मध्ये आपण एस ला ठेवून बघूया आणि आपल्याला आता म्हटलेलं आहे की एस आणि डब्ल्यूच्या मध्ये क्यू नकोय. एस आणि डब्ल्यूच्या मध्ये क्यू नकोय. बरोबर. मग या ठिकाणी क्यू आपण घेऊन बघूया आणि या ठिकाणी आपण डब्ल्यू घेऊन बघूया. एस आणि यूच्या मध्ये एस आणि यूच्या मध्ये डब्ल्यू पण नकोय. एस आणि यूच्या मध्ये डब्ल्यू नको होता म्हणजेच आपण क्यू घेतलेला बरोबर आहे आणि दिलेल्या याच्यानुसार आपण ऍडजस्टमेंट पूर्ण केलेली आहे. त्यांनी आता प्रश्न काय म्हटलेला आहे खालीलपैकी कोणते दोन आपल्याला त्या ठिकाणी शेजारी नाहीयेत हे बघायचंय. युव्ही युव्ही हे दिसतायत शेजारी म्हणजे हा पर्याय नाही. आरपी आरपी पण आहेत एकमेकांना जवळ ते पण चालणार नाही. एस डब्ल्यू पण एकमेकांना कनेक्टेड शेजारी आहेत हे पण चालणार नाही म्हणजे आपला आन्सर काय होऊन जाईल आर व्ही होऊन जाईल. जेव्हा तुम्हाला हे वाक्य वाचायला मिळालं होतं मित्र लक्षात घ्या पी हा टीच्या उजवीपासून दुसरा आहे. बरोबर. पी हा टीच्या उजवीपासून दुसरा आहे आणि आर आणि व्ही चा सलग शेजारी आहे. म्हणजेच आर आणि व्ही हे सेपरेटेड होते पीने पीच्या मदतीने सेपरेटेड होते म्हणजे ते दोघीही ऑलरेडी शेजारी न होते. तुम्ही डायरेक्टली प्रश्न वाचला असता आणि तुम्ही ह्या वाक्याला पिक करून तुम्ही ह्या हिंटने जर गेला असतात तरी देखील तुम्हाला संपूर्ण पझल त्या ठिकाणी सोडवण्याची गरज न होती. परीक्षेमध्ये तुम्ही डायरेक्टली आर व्ही हे मार्क करू शकतात. परंतु तुम्हाला अप्रोच माहिती पाहिजे. तुम्हाला या ठिकाणी समजलं पाहिजे की अशा प्रकारचा प्रश्न जर विचारला गेला आयोगामार्फत पुन्हा एकदा तर नक्कीच तुम्हाला या हिंट्स आणि या अप्रोचेसचा त्या ठिकाणी फायदा होणार आहे आणि तुम्ही या पझल्सला अशा मांडणीने त्या ठिकाणी सोडवण्याचा निश्चितच प्रयत्न करणार आहात. मित्र जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. लक्षात घ्या या प्रश्नामध्ये आपल्याला एक माहिती दिलेली मित्र अनालिटिकल प्रकारचा प्रश्न आहे. अशा प्रकारचे प्रश्न आता आयोग वारंवार विचारते मित्र. या प्रश्नाला बघूया काय म्हटलेलं आहे. बाबू पी क्यू आर एस व टी ही 5 पिके घेतो. टी हे आर पेक्षा वेगाने वाढणारे व पाण्याची जादा मागणी करणारे पीक असून ते टी पेक्षा जादा पैदास करते. या ठिकाणी 3 गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. वेगाने वाढणारे पण पाण्याची जादा मागणी करणारे पण आणि जादा पैदास करणारे पण. मग ह्या तिघांपैकी नेमकं काय विचारलेलं आहे ना ते आधी या प्रश्नाच्या शेवटच्या काही लाईन्स मध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. त्यांनी म्हटलेलं आहे आपल्याला शेवटच्या लाईन्स मध्ये ज्याच्यापेक्षा अधिक पाण्याची मागणी करणारी जितकी पिके आहेत आणि तितकीच त्याच्यापेक्षा कमी पैदास करणारी पिके आहेत असे पीक व पिके निवडा. म्हणजे आपल्याला पाण्याची मागणी करणारे पाहिजे आणि पैदास करणारी कमी जास्त वाली जी आहेत त्याचा एक संदर्भ आपल्याला माहिती पाहिजे. मग तुलना करताना या 3 प्रकारांना न एकत्रित आपण मिक्स करता फक्त या 2 गोष्टींवरती आता आपण फोकस करणार आहोत प्रश्नाला वाचताना. बरोबर. आधी आपण पाण्याची मागणी करणारे यासाठी एक सेपरेट डायग्राम काढूया. ओके. पाण्याची मागणी करणाऱ्यांबद्दल एक माहितीचा वापर करून आपण डायग्राम काढूया. त्यानंतर कमी जास्त पैदास करणारी जी आहे त्यासाठी आपण या ठिकाणी डिफरंट एक डायग्राम या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न करूया. पैदास करणारे असं आपण या ठिकाणी म्हणूया. बरोबर. आता डायग्राम काढताना आपण आकृतीची मदत घेऊया या ठिकाणी. बरोबर. आता काय दिलेलं आहे बघा एकदा वाचूया पुन्हा एकदा. काय म्हणतात ते टी हे आर पेक्षा वेगाने वाढणारे व पाण्याची जादा मागणी करणारे आहे. टी जे आहे ना हे आर पेक्षा पाण्याची जास्त मागणी करत आहे. बरोबर. नंतर पुढे म्हणतात ते टी पेक्षा जादा पैदास करते. ओके. म्हणजेच आर हे टी पेक्षा जादा पैदास करते. आर हे टी पेक्षा जादा पैदास करते हे त्यांनी म्हटलेलं आहे. पी हे आर पेक्षा जादा पैदास करते. पी जे आहे हे आर पेक्षा जादा पैदास करते म्हणजे पी ला आपण याच्यापेक्षा पुढे दाखवूया. बरोबर. आपल्याला या दोघांवरतीच फोकस ठेवायचा आहे. क्यू पेक्षा वेगाने वाढते. ओके. वेगाने वाढणारा आहे आपल्याला ते लागणार नाही प्रश्नामध्ये त्याला सध्या आपण तात्पुरतं सोडून देऊया. क्यू हा टी पेक्षा अधिक पाणी मागते. क्यू जे आहे ना टी पेक्षा अधिक पाणी मागतो. क्यू हा टी पेक्षा अधिक पाणी मागतो पण जे सर्वात कमी पैदास करणाऱ्या दुसरे आहे. ओके. सर्वात कमी पैदास करणाऱ्या दुसरे आहे. बरोबर. मग आता हे 5 आहेत. हे 5 आहेत आपण या ठिकाणी 5 यांना या ठिकाणी कमी जास्त मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करूया. मग दुसरा इथं क्यू आहे हे कन्फर्म झालेलं आहे. दुसरा आपल्याला या ठिकाणी क्यू आहे एवढं मात्र हे कन्फर्म झालेलं आहे. बरोबर. आता आपण पुढच्या माहितीकडे जाऊया.
पुढची माहिती बघा, क्यू हे टी पेक्षा अधिक पाणी मागते, पण जे सर्वात कमी पैदास करणारे दुसरे आहे, म्हणजे ते शेवटून आपण या ठिकाणी दुसरं दाखवून दिलेलं आहे. यस सर्वात मंद गतीने वाढणारे आणि सर्व पिकात कमी पाण्याची मागणी करणारे आहे. यस जे ना सर्वात कमी मागणी करणारे, इथं यस कन्फर्म झालंय, हे पण आपल्याला समजलेलं आहे. बरोबर. आता पुढे बघूया, पण सर्वात जास्त पैदास करते, यस सर्वात जास्त पैदास करते, मग हा पण कन्फर्म झाला इथं, यस हा पण इथं कन्फर्म झालेला आहे. बरोबर. आता एक एक गोष्टी आपण कनेक्ट करत जातोय. आर हे पी पेक्षा अधिक पाणी मागणारे आहे, आर हे पी पेक्षा अधिक पाणी मागणारे, आर हे पी पेक्षा अधिक पाणी मागणारे मिळाले, वेगाने वाढणारे पीक आहे. ज्याच्यापेक्षा अधिक पाण्याची मागणी करणारी जितकी पिके आहेत तितकीच त्याच्यापेक्षा कमी पैदास देणारी पिके आहेत, असे पीक व पिके आपल्याला बघायचं आहे. मग आता ह्या चार यांना आपल्याला इथं पुट डाऊन करता येईल. हा क्यू सर्वात जास्त दिसतोय, टी इथं, इथं आर असेल आणि इथं आपला हा पी असेल. आता या तिघांना पैदास करण्याबद्दल या तिघांची माहिती मिळाली आहे, यांना तिघांना पुट डाऊन करायचंय. मग रिकाम्या जागा आपल्याला 3 दिसत आहेत, इथं आपण पी म्हणू शकतो, इथं आपण हा आर घेऊ शकतो आणि हा टी इथं आपण फिल करू शकतो. आता व्यवस्थित प्रश्नाला अजून एकदा समजून घ्या, काय म्हणतात ते, ज्याच्यापेक्षा अधिक पाण्याची मागणी करणारी जितकी पिके आहेत तितकीच त्याच्यापेक्षा कमी पैदास देणारी पिके पाहिजे आहेत, असे पिके आपल्याला शोधायची आहेत. मग आधी आपण यसला पिक करूया, यसला बघूया. यस पेक्षा जादा पाणी मागणारे किती आहेत रे, 4 जण आहेत, आणि यस पेक्षा कमी वाले पण किती आहेत, 4च जण आहेत. म्हणजेच याच्यापेक्षा जास्त वाले जेवढी तेवढीच कमी वाले पाहिजे इथं, म्हणजे हे यस बरोबर आहे. पी कडे जाऊया. आता पी बद्दल बघा, जादा मागणी करणारे किती आहेत, पाण्याची मागणी करणारे 3 आहेत, मग पी पेक्षा कमी वाले पण 3च पाहिजे, पी पेक्षा कमी वाले पण 3च आहेत, म्हणजे पी पण चालेल. आता आर ला पण बघूया, आर पेक्षा 2 पुढे आहेत, आर पेक्षा 2 मागे पाहिजे, आर पेक्षा 2 मागे बरोबर आहेत, म्हणजे आर पण चालतोय, म्हणजे आपलं आन्सर एस पी आणि आर हे असणार आहे. बरोबर. तो थोडा अनालिटिकल प्रकारचा होता, थोडं वाचून घ्यायचा होतं, या प्रश्नाला व्यवस्थित समजून घ्यायचं होतं. परीक्षेमध्ये मित्र आपल्याला कोणता प्रश्न स्किप करायचा आहे, कोणाला नंतर सोडवायचा आहे, ओके, या गोष्टी तुम्हाला समजून घेणं फार महत्वाचं आहे. जर तुम्हाला वाटतंय ना वाचता क्षणी की हा प्रश्न आपला टाइम कन्झ्युम करेल, तर याला तात्पुरतं स्किप करा. आधी 15 पैकी 20 पैकी जे प्रश्न आधी सुटतील त्यांना आधी सोडवून घ्या, आपले मार्क्स आधी कन्फर्म करून घ्या, नंतर मग जे रिमेनिंग क्वेश्चन आहेत त्यांच्याकडे पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करायचा आहे. बरोबर. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. आता दिलेला प्रश्न आहे की तड्यात एक स्तंभ आहे, निम्मा स्तंभ तड्यातील चिखलात रुतलेला आहे. बरोबर. म्हणजे आता या ठिकाणी समजा चिखल आहे आणि यामध्ये निम्मा म्हणजे 1/2 तो खाली आहे. बरोबर. त्यानंतर त्यांनी पुढे म्हटले त्याच्यावर 1/3 भाग पाण्यात बुडालेला आहे, म्हणजे याच्यावरती 1/3 भाग हा पाण्यामध्ये आहे, याच्यावरती चिखलाच्या वरती 1/3 भाग हा कुठे आहे, पाण्यामध्ये आहे, आणि 7 एकक लांबी असलेला भाग पाण्याबाहेर वरती आहे. ओके, पाण्याबाहेर इथं 7 एकक म्हणजे 7 युनिट म्हणूया आपण त्याला इंग्लिश मध्ये, एकक म्हणजेच युनिट आहे. बरोबर. असलेला भाग पाण्यावर आहे. तर स्तंभाची एकूण उंची किती, तर या स्तंभाची आपल्याला पूर्ण उंची किती आहे हे कॅल्क्युलेट करायचं, हे काढायचं आहे. मग आता बघा मित्रो, जे अपूर्णांकामध्ये आहेत ना त्यांना पहिल्यांदा ऍड करून टाकायचं. बरोबर. कशा प्रकारे जायचं की या संपूर्ण याला एक भाग म्हणायचं, आपल्या लॉजिकने जाऊया, या संपूर्ण याला काय म्हणूया आपण, एक भाग आहे. आता ह्या एक पैकी हा 1/3 आहे आणि हा 1/2 आहे, मग यांना मी एकत्र करतो, 1/3 आणि 1/2, यांना जर आपण एकत्र केलं तर बे एक बे, 3 एक 3, 2 आणि 3 5 झाले. ओके, आणि हे 3 2 6, खाली 5/6. मग ह्या एकामधून जर हा भाग तुम्ही वजा केला तुम्हाला हा भाग मिळणार आहे. मग आपण ते लिहू शकतो, या एक भागामधून हा 5/6 भाग जर आपण वजा केला तुम्हाला काय मिळणार आहे बघा, 6 एक 6, हे 5 गेले म्हणजे 1/6. बरोबर. 1/6 म्हणजे विचार कसा करायचा की 6 पैकी एक भाग 7 युनिटचा आहे, 6 पैकी एक भाग हा 7 युनिटचा आहे, 7 एककचा आहे. बरोबर. एक भाग जर 7 एककचा आहे तर असे 6 भाग 7 प्रमाणे, 6 गुणिला 7 म्हणजे 42, 42, म्हणजे आपला आन्सर काय असणार आहे, 42 असणार आहे. तर अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचा एक्स वगैरे न मानता सिंपल तुम्ही या लॉजिकने हे समीकरणावरील आधारित उदाहरण आपल्याला सोडवता यायला पाहिजे मित्र. ठीक आहे, चला जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. लक्षात घ्या, दुहेरी मध्यस्थीचा संशय असलेले 3 हेर आहेत, त्यांच्यापैकी एक फितूर व्यक्ती खोटे बोलतात आणि इतर मध्यस्थ खरे बोलतात. आता 3 व्यक्ती आहेत, त्यापैकी एकच खोटे बोलणार आहे जो फितूर आहे. ठीक आहे, आणि 2 काय आहेत, खरे बोलणार आहेत. बरोबर. मग त्यांनी पुढे म्हटलेलं आहे त्या तिघात फक्त एक फितूर आहे
एक फितूर आहे तिघांमध्ये, म्हणजे तो खोटे बोलतोय. जर चौकशीला त्यांनी पुढील प्रतिसाद दिले असतील तर फितूर निर्देशित करणारा पर्याय निवडा. या टॉपिकला आपण बायनरी लॉजिक म्हणतो, खरे व खोटे असं पण म्हणतो याला आपण, ठीक आहे. ट्रूथ अँड लाय असं पण त्याला इंग्लिश मध्ये म्हणतो आपण. तर यामध्ये तुम्हाला एक हिंट आपल्याला दिली असते की एक खोटे बोलणार आहे, बाकीचे दोघी खरे बोलणारे असतील. मग आता बघा या ठिकाणी जास्तीत जास्त वापर झालाय ना त्याच्या नावावरती आपण फोकस करूया. बेला फितूर आहे, इथे बघा बेला खोटे बोलते, बरोबर. या दोघांना जर आपण समजा पहिल्याला ट्रू समजलं, ऍझम्पशन मेथडने आपण या ठिकाणी जाऊ शकतो. अली म्हणते आहे की बेला फितूर आहे, बरोबर, समजा ही खरं बोलत असेल. मग सारा काय म्हणते, बेला खोटे बोलते. आता बेलाचं वाचूया आपण, सारा फितूर आहे. बेला काय म्हणते, सारा फितूर आहे. पण ही जर खोटं बोलत आहे तर ही काय म्हणते, बेला खोटं बोलते, म्हणजे ही बरोबर म्हणते. म्हणजेच या दोघांवरनं एक खोटं बोलणारी व्यक्ती जी आहे ना ती फितूर या ठिकाणी ठरत आहे, बाकीचे दोघी खरे बोलतात. आणि ह्या अशा ऍझम्पशनने हीच रचना बरोबर आपली या ठिकाणी येते. सो आपल्याला या ठिकाणी स्पष्ट होतं की बेलाच या ठिकाणी खोटं बोलते, म्हणजे याचा आन्सर बेला आपल्याला घेता येणार आहे. ठीक आहे, चला जाऊया आपण अशाच प्रकारे पुढच्या प्रश्नाला देखील या ठिकाणी समजून घेऊया. वयवारीवरती प्रश्न विचारला गेलाय मित्र. अजय आणि विकास यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:11 आहे. बघा लक्षात घ्या, अजय आहे आणि विकास आहे, यांच्या वयाचं गुणोत्तर 3:11 आहे. 3 भाग्याला 11 भाग्याला, ठीक आहे. आपल्या लॉजिकने जायचं. मग काय काय गोष्टी पुढे कनेक्ट होतात ते आपण बघूया. विकास हा मीनाच्या वयापेक्षा 12 वर्ष लहान आहे, बरोबर, ठीक आहे. मीनाचे वय 7 वर्षांनी 85 आहे रे, बरोबर. मीनाचे वय 7 वर्षांनी 85 आहे. मीनाचे वय 7 वर्षांनी 85 आहे, म्हणजे मीना आज मध्ये कितीची, आज मध्ये किती वर्षांची, म्हणजे 7 वजा करूया तिथून. तर मीनाचं आजचं वय 78 वर्ष झालं. मीनाचं आजचं वय 78 वर्ष झालं. आणि त्यांनी म्हटलेलं आहे विकास हा मीनाच्या वयापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. मग विकासचं वय किती असेल ते काढूया. याच्यापेक्षा 12 वर्षांनी लहान, याच्यामधून 12 जर मायनस केले तर विकास वय तुम्हाला मिळणार आहे 66. विकास वय मिळणार आहे 66. माहितीचा वापर करायचा. आता बघा गुणोत्तर पण दिलंय अजयला विकास सोबत, याचा 3 भाग, याचा 11 भाग. मग 11 भाग म्हणजे याचं ऍक्च्युअल वय तुम्हाला मिळालेलं आहे 66, बरोबर. 11 सक 66, 11 सक 66, 1 भाग 6चा. तर आपल्या लॉजिक प्रमाणे 1 भाग 6चा, 6 त्रिक 18, याला पण 6 ने मल्टिप्लाय केला तर 18 हे अजयचं वय झालं. पुढे जाऊया. पुढे त्यांनी काय म्हटलंय, जर अजयच्या वडिलांचे वय 25 वर्ष अजयपेक्षा जास्त आहे, बरोबर. अजयच्या वडिलांचं त्याच्यापेक्षा 25 वर्षांनी जास्त आहे. मग अजय जर 18 वर्षांचा आहे तर 25 वर्षांनी त्याचे वडील जास्त. मग 25 आपण मिळवूया. तर अजयच्या वडिलांचे आजचे वय किती, मग हे 25 ऍड केलं की अजयच्या वडिलांचं वय तुम्हाला मिळून जाईल. 8 आणि 5 13, कॅरी हातचाला 1, 1 आणि 2 3 आणि 1 4, म्हणजे 43 वर्ष त्याच्या वडिलांचं वय आहे, जे की तुम्हाला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेलं आहे मित्र. आहे की नाही सोपी पद्धत. तर अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारचा एक्स न मानता आपण या ठिकाणी या वयवारीच्या एक्झाम्पलला देखील या ठिकाणी ह्या अप्रोचने सॉल्व्ह करू शकतो. जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. मित्र हो, फार महत्वाचा आणि फार लॉजिकल प्रश्न आहे, व्यवस्थित वाचायचंय. अनालिटिकल प्रकारचा प्रश्न आहे, मॅथमॅटिक्स वरती काही गोष्टींवरती डिपेंड, अपूर्णांकाचं एक्झाम्पल म्हणू शकतो आपण याला. ओके, मग माहितीला व्यवस्थित केअरफुली वाचूया. काय म्हटलंय बघा, एक्स ही बाटली पूर्णपणे लिंबू रसाने भरलेली आहे, बरोबर. आपण एक्स बाटली दाखवू या ठिकाणी, ही एक्स बाटली आहे आणि यामध्ये एक लिंबू रस आहे अशी माहिती त्यांनी आपल्याला दिलेली आहे. पुढे जाऊया. त्यात 1 लिटर लिंबू रस आहे. ओके, 1 लिटर आहे, मग 1 लिटर लिंबू रस त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेला आहे. आता पुढे जाऊया. हंसाने वाय व झेड या 2 रिकाम्या बाटल्यात एक्स मधला रस ओतला आहे, बरोबर. म्हणजे अजून 2 बॉटल आपल्याला या ठिकाणी दाखवायच्या आहेत. या ठिकाणी ही वाय बॉटल आहे आणि या ठिकाणी ही समजा झेड बॉटल आहे, बरोबर. वाय बाटली धारकता एक्स या बाटलीच्या निम्मे आहे. मग याची जर 1 लिटर आहे म्हणजे किती मिलीलिटर, 1000 ml झाली ही. मग याची निम्मे आहे म्हणजे याच्यात किती, याची धारकता किती झाली, 500 ml झाली याची धारकता. याची धारकता किती झाली, 500 ml झाली. याचे निम्मे म्हटले त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे. वाय बाटली धारकता एक्सच्या काय निम्मे. यानंतर एक्स बाटलीतील आणखी 0.6 लिटर रस शिल्लक आहे. एक्स बाटलीत काय केलेलं आहे, 0.6 लिटर रस शिल्लक आहे. जेव्हा वाय आणि झेड मध्ये टाकलं गेलं त्यामुळे यामध्ये किती शिल्लक आहे, फक्त 0.6 शिल्लक आहे, म्हणजे 600 ml शिल्लक आहे. आउट ऑफ धिस 600 ml याच्यापैकी आता शिल्लक आहे. म्हणजे यामधून 1000 मधून 400 ml त्या दोघांमध्ये पुट डाऊन झालेलं टाकण्यात आलेलं आहे. एवढं अंडरस्टँड तुम्हाला करता यायला पाहिजे. आता पुढे जाऊया आपण. 0.6 लिटर तिकडे शिल्लक आहे, 600 ml शिल्लक आहे, 400 तिकडे टाकण्यात आले, दोघांना मिळून वाय या बाटलीत 1/5
तर झेड या बाटलीची अर्धी धारकता रसाने भरलेली आहे. म्हणजे वायची फक्त 1/5 भरलेली आहे. 500 पैकी 1/5. मग 500चे 1/5 रे, 500चे 1/5 म्हणजे 100. म्हणजे ह्या बाटलीत वाय मध्ये फक्त 100 ml आहे. याच्यापैकी 400 पैकी 100 गेले, म्हणजे इथं किती राहिले? 300 इथं आहे, 300 याच्यात आहे, बरोबर. 300 याच्यात आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की झेड या बाटलीची अर्धी धारकता रसाने भरलेली, म्हणजे 300 ही अर्धी धारकता झाली. तर झेड ही बाटली पाण्याने पूर्णपणे भरली. झेड बाटलीतील द्रवाची राशी लिटर मध्ये निवडा. तर आपल्याला पूर्णपणे भरून त्याची राशी सांगायची. मग अर्धी 300 आहे, तर अर्धी परत किती होईल? 300. मग टोटल किती म्हणता येईल? 600. टोटल किती म्हणता येईल? 600. 600 म्हणजे काय? इथं बघितलं आपण 0.6. मग 600 म्हणजे काय? 0.6 आपलं आन्सर या ठिकाणी घ्यायचं आहे. ओके. तर अशा प्रकारे प्रश्नांना व्यवस्थित त्या ठिकाणी समजून घेऊन या प्रश्नांना आपल्याला डील करता यायला पाहिजे. ठीक आहे, चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. लक्षात घ्या, नेक्स्ट प्रश्न जो आहे फार महत्वाचा आहे मित्र. जेव्हा गुलाबी एक्स आहे, पांढरा वाय आहे, जेव्हा गुलाबी एक्स नाही, पिवळा झेड आहे. ठीक आहे, थोडं पझल टाइप आहे, आपण याला व्यवस्थित लिहूया. काय म्हटलंय बघा, गुलाबी एक हिंट आहे, रंग या ठिकाणी. अजून काय रंग आहेत ते आपण बघूया. पांढरा पण आहे त्या ठिकाणी दिलेला, पांढरा पण दिलेला आहे, बरोबर. पुढे जाऊया. पिवळा अजून एक रंग आहे. जेवढे रंग आहेत ना आपल्याला ते आपण सर्व या ठिकाणी लिहून घेतले. आता त्यांनी जे म्हटलेलं आहे ना त्याच्यानुसार आपण याची मांडणी करूया. गुलाबी एक्स आहे, पांढरा वाय आहे. जेव्हा गुलाबी एक्स आहे ना, जेव्हा गुलाबी एक्स आहे, जेव्हा गुलाबी एक्स आहे तेव्हा पांढरा वाय आहे, तेव्हा पांढरा काय आहे? वाय आहे. तर याला आपण ब्लँक म्हणूया. जेव्हा गुलाबी एक्स नाही, जेव्हा गुलाबी एक्स नाही, लक्षात घ्या, जेव्हा गुलाबी एक्स नाही तेव्हा पिवळा झेड आहे, तेव्हा पिवळा काय आहे? झेड आहे, पिवळा झेड आहे. याला आता ब्लँक म्हणूया. ठीक आहे. नंतर बघा पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे. ते काय म्हणतात? परंतु पिवळा झेड असेपर्यंत पांढरा वाय असणार नाही. ठीक आहे, लक्षात घ्या, परंतु पिवळा झेड असेपर्यंत पांढरा वाय असणार नाही. जोपर्यंत तो झेड आहे तोपर्यंत वाय असणार नाही. मग वाय, पांढरा वाय केव्हा असेल? पांढरा वाय आहे असं केव्हा म्हणता येईल तुम्हाला? जेव्हा पिवळा झेड नाही, पिवळा झेड नाही, बरोबर. त्या वाक्यावरून आपण ही हिंट या ठिकाणी तयार केली, बरोबर. मग ह्या माहितीचा वापर करायचा आहे आणि यामधून सत्य विधान आता आपल्याला निवडायचं आहे. यामधून आता आपल्याला सत्य विधान निवडायचं आहे. बघा काय आहे या ठिकाणी. पिवळा झेड असताना गुलाबी एक्स आहे, पिवळा झेड असताना, पिवळा झेड असताना गुलाबी एक्स आहे. आहे का गुलाबी एक्स तेव्हा? नाही, चुकीचं आहे हे. पांढरा वाय नसताना, पांढरा वाय नसताना, ठीक आहे, पांढरा वाय नसताना पिवळा झेड नाही, तेव्हा पिवळा झेड तर आहे, हे पण चालणार नाही. पिवळा झेड असल्याने, पिवळा झेड असल्याने, ठीक आहे, गुलाबी एक्स नाही. पिवळा जेव्हा झेड आहे तेव्हा पिवळा झेड असल्याने गुलाबी एक्स नाहीये, म्हणजे हे बरोबर मॅच होतंय. तर तिसरा पर्याय योग्य आहे. पांढरा वाय असताना, पांढरा जेव्हा वाय आहे तेव्हा गुलाबी एक्स नाही, तेव्हा गुलाबी एक्स नाही. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे जे दिलेलं आहे, पांढरा वाय असताना, पांढरा वाय असताना गुलाबी एक्स नाही असं म्हटलंय का? नाही, तेव्हा झेड पिवळा नाही असं आहे. सो हे पण रॉंग आहे, बरोबर. तर अशा प्रकारे आपल्याला पर्याय क्रमांक 3 याचं योग्य आन्सर या ठिकाणी सांगता येणार आहे. तर जाऊया मित्र पुढच्या प्रश्नाकडे. ओके, पुढचा प्रश्न बघा, अनालिटिकल रिझनिंग वरती आहे. व्यवस्थित वाचा, युक्तिवादावरती प्रश्न आहे. व्यवस्थित माहिती वाचून याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा काय म्हटलेलं आहे. एका राज्याच्या शिक्षण विभाग 14 ते 18 या वयोगटातील विद्यार्थ्यांना गीतेचे पाठांतर करून शाळेच्या प्रार्थनागृहात दर दिवशी तज्ञांच्या पर्यवेक्षणाखाली तोंडपाठ म्हणून दाखवून न्याहारी पत्रक मिळवण्यास उत्तेजन देत आहे, बरोबर. तरुण व्यक्तींना आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि भारतीय जीवन तत्वज्ञानासंबंधाने त्यांची जागरूकता वाढवण्यासाठी शासनाने ही योजना रचली आहे. इट्स ओके. या योजनेत भाग घेऊन आणि गीता पाठ करून तरुण व्यक्ती हे तत्वज्ञान ग्रहण करतील आणि शांत जीवन जगतील. ओके, तर वरील युक्तिवादातील त्रुटी सर्वात चांगल्या प्रकारे व्यक्त करणारा योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तरुण व्यक्ती मुळातच गीतेच्या तत्वज्ञानाबाबत जागरूक आहेत असं म्हणता येणार नाहीये. ओके, तर हे चुकीचं आहे. भारतीय तत्वज्ञानाच्या आकलनासाठी तुम्हाला गीता तोंडपाठ म्हणावी लागत नाही. ओके, तर हे पण चुकीचं म्हणता येईल. जागरूकता म्हणजेच आकलन नव्हे. ठीक आहे, तर हे चालणार आहे. याच ठिकाणी अनालिटिकल प्रकार आहे. तर
पेपर सेटरच्या दृष्टिकोनातूनही आणि माहितीच्या आधारे देखील आपल्याला ह्या गोष्टीचा इथे विचार करावा लागतो. सर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. पाठांतरासाठी काही शिकणे म्हणजेच तुम्ही स्वतः सर्जनशील आहात असे नाही. ठीक आहे, तर हे देखील त्या ठिकाणी युक्तिवाद करेक्ट होणार नाहीये. जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. लक्षात घ्या, पुन्हा एकदा तशाच प्रकारच्या अनालिटिकल प्रकारचा प्रश्न आहे. या पेपरमध्ये या प्रश्नपत्रिकेत अनालिटिकल प्रश्न जास्त होते मित्र. तर हा पुढचा प्रश्न बघा. अलीकडच्या काही वर्षात अनेक लोकांनी सायकलिंगचा वापर करू लागलेले आहेत. ओके, लोकांना सदृढ राहायला याची मदत होते. या कारणाने ही बाब स्वागतार्ह आहे. बरोबर, पण जर शिरस्त्राण घालण्याची सक्ती केली तर लोक सायकल चालवणे टाळतील. ओके, प्रत्येक गोष्टीत धोका असतो आणि स्वतःची काळजी कशी घ्यायची हे लोकांना माहिती आहे. लोकांनी स्वतःचे नुकसान करण्यामध्ये शासनाची कोणतीच भूमिका नाही. सायकल चालवणाऱ्यावर शिरस्त्राण म्हणजे हेल्मेट घालण्याची बळजबरी करणे हे सरकारी व्यक्तिगत निवडीत होणारी अनावश्यक लुडबुड आहे आणि ते लोकशाही जीवन मार्गाच्याही विरोधी आहे. ओके, ठीक आहे. एवढी माहिती वाचल्यानंतर वरील युक्तिवादात वापरलेल्या तत्वाचे उत्तम विवरण करणारे विधान निवडा. म्हणजे याच्यावरून जे स्पष्ट तुम्हाला हिंट देणार आहे, युक्तिवाद योग्य सांगणारे असा युक्तिवाद तुम्हाला इथं शोधायचा आहे. मग आपण वाचूया. व्यावसायिक सायकल चालवणाऱ्यांनी शिरस्त्राण वापरणे प्रस्थापित करायला हवे नाही. हे पण त्या ठिकाणी योग्य नसेल एवढं. मौजेसाठी घेतल्या जाणाऱ्या पेयांना व औषधांना कायदेशीर मान्यता द्यायला हवी. ठीक आहे, याला सध्या आपण स्किप करूया, पुढे जाऊया. खूपच खर्चिक असल्याने दारुड्यांना त्यांच्या व्यसनावर उपचार करण्यासाठी सार्वजनिक निधी मिळता नाही. हे पण त्या ठिकाणी चालणार नाहीये. मुले जर परवानगीशिवाय शाळेत अनुपस्थितीत राहत असतील तर त्यांच्या पालकांना दंड करणे योग्य आहे. हे देखील योग्य युक्तिवाद नसेल. मौजेसाठी घेतल्या जाणाऱ्या पेयांना औषधांना कायदेशीर मान्यता द्यायला हवी. तर जसं की हेल्मेटची सक्ती वगैरे करणं यामध्ये कायदेशीर अडथळा ठरू शकतो, तर या गोष्टींना कायदेशीर मान्यता द्यायला हवी हा मेसेज या ठिकाणी, हा युक्तिवाद या ठिकाणी क्लिअर होऊ शकतो. सो पर्याय क्रमांक 2 आपण याचा योग्य आन्सर म्हणू शकतो या माहितीच्या आधारे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. पुढच्या प्रश्नाला बघूया. एक कामगार त्याच्या घरापासून कारखान्यात पोहोचण्यासाठी ताशी 5 किलोमीटर गतीने चालला तर तो 3 मिनिटे उशिरा पोहोचतो. बरोबर, जर तो ताशी 6 किलोमीटर गतीने चालला तर तो 7 मिनिटे लवकर पोहोचतो. तर त्याचे घर आणि कारखाना यातील अंतर किलोमीटर मध्ये निवडायचं आहे. तर टाइम, स्पीड, डिस्टन्स, अंतर, वेग व वेळ ह्या टॉपिक वरील हा प्रश्न आहे. व्यवस्थित वाचायचंय. काय म्हटलेलं बघा, एक कामगार त्याच्या घरापासून ताशी 5 किलोमीटर गतीने जातोय. 5 किलोमीटर त्याची गती आहे, याचा स्पीड हा दिलेला आहे. ओके, नंतर बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे, जर तो ताशी 6 किलोमीटर गतीने चालला, जर तो 6 किलोमीटर गतीने जातोय तर तो काय होतोय त्या ठिकाणी 7 मिनिटे लवकर पोहोचतो. आधी 5च्या स्पीडने गेला तर तो 3 मिनिटे जास्त घेतो. 3 मिनिटे त्याला जास्त लागतात. बरोबर, आणि 7 मिनिटे तो लवकर पोहोचतो. 7 मिनिटे तो लवकर पोहोचतो नंतरच्या स्पीडने गेला तर. हे लक्षात घ्या. मग आपल्याला आता घर व कारखाना यातील अंतर निवडायचं आहे, तर डिस्टन्स काढायचं आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा, स्पीड हा टाइमला व्यस्त प्रमाणात असतो, इनव्हर्सली प्रपोर्शनल असतो. म्हणजे ह्यांचं गुणोत्तर जर 5:6 आहे ना, तर हे व्यस्त होऊन जाईल. हे या ठिकाणी आपण 6ला 5 म्हणू शकतो. बरोबर, आता हे का करतोय, या ठिकाणी गुणोत्तराचा फरक बघायचा. 6 मधून 5 भाग गेले तर एक भाग याचा आहे, एक भागचा फरक आहे. मग हा एक भाग आहे ना, याची तुलना आपल्याला करावी लागते. 3 मिनिट जास्त आणि 7 मिनिट लवकर. जर समजा तो त्याला पोहोचायचो 10 वाजता, तो 3 मिनिटे जास्त घेतो म्हणजे 10 वाजून 3 मिनिटांना पोहोचतो. बरोबर, आणि तो 7 मिनिटे लवकर म्हणजेच तो 9:53 ला पोहोचतो. मग हा जो कालावधी ना, हा एकत्र करायचा. 3 मिनिटे जास्त आणि 7 मिनिटे लवकर म्हणजे हे 10 मिनिटे एकत्र करायचे. तर एक भाग हा 10 मिनिटाचा या ठिकाणी ह्या लॉजिक मध्ये आपल्या ह्या अप्रोच नुसार घ्यायचा आहे मित्र. एक्स वगैरे मानायचं नाहीये, सूत्रानुसार पण जायचं नाही. ही पद्धत समजून घ्या, तुम्हाला फार उपयुक्त ठरणार आहे. ओके, मग आता लक्षात घ्या, एक भाग जर 10 मिनिटाचा आहे, असे 6 भाग रे 60 मिनिटाचे झाले. 60 मिनिटाचे झाले आणि असे 5 भाग 10 मिनिटाप्रमाणे हे 50 मिनिटाचे होतील. बरोबर, हे 50 मिनिटाचे होतील. मग आपल्याला जर अंतर काढायचंय तर अंतर बरोबर एसटी, स्पीड इंटू टाइम करतो आपण. म्हणजे इकडचा 5 घेतला तर आपल्याला हे 60 करावं लागेल. आता हे मिनिटामध्ये आणि हे किलोमीटर मध्ये, मग हे हॉवर मध्ये करण्यासाठी तुम्हाला 60 ने भाग द्यावा लागेल. 60 कॅन्सल, तुम्हाला याचा आन्सर 5 किलोमीटर मिळणार आहे. तुम्ही त्या साईडलाही केलं, 6 गुणिला 50 ओके भागीला 60 केलं, 0 कॅन्सल, 6 कॅन्सल, तर या ठिकाणी 5 मिळणार आहे. पुन्हा एकदा, तर 5 याचा आन्सर आहे. 5 किलोमीटर त्याचं अंतर ते आहे ना सोपी पद्धत. तर या पद्धतीने तुम्ही ह्या क्वेश्चन्सला या ठिकाणी नक्कीच डील केलं पाहिजे मित्र. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे.
नेक्स्ट प्रश्न बघा, अनालिटिकल प्रकारचा पुढचा प्रश्न आहे, 3रा ते 4था प्रश्न या पेपर मध्ये बघायला मिळतोय आपल्याला या स्वरूपाचा. लक्षात घ्या, प्रत्येक वाक्यातील रिकाम्या जागेत चपकल बसून दिलेल्या संदर्भात 2 स्वतंत्र व समान अर्थाची पूर्ण वाक्य तयार करतील अशी शब्द जोडी या शब्दसमूह जोडी मधून आपल्याला निवडायची. जगभरातील प्राचीन संस्कृती देवतांचे शांत वचन करण्यासाठी रक्त अर्पण केलेले जात होते आणि मानवी बळी दिला जात होता. असे असले तरी शेजारच्या टोळ्यातील कैद्यांना बळी देण्याबाबत माया संस्कृतीचा नैसर्गिक कल अन्य सर्व टोळ्यांना या ठिकाणी अस्वस्थ व अपमानित असा हा पर्याय तुम्हाला या ठिकाणी योग्य ठरणार आहे. ठीक आहे, अस्वस्थ व अपमानित करत होता. ठीक आहे, तर हाच शब्द प्रयोग या ठिकाणी योग्य ठरेल. सो याचा आन्सर पर्याय क्रमांक 2 आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. तर योग्य वाचन करून तुमचं रीडिंग स्किल, तुमचं अंडरस्टँडिंग पॉवर या ठिकाणी तपासली जाते. अनालिटिकल स्वरूपाचे हे प्रश्न असतात मित्र. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. शेवटचा प्रश्न ह्या प्रश्नपत्रिकेमधील डाईस या प्रकरणावरती हा प्रश्न आहे. वरील जाड्याची घडी घालून घनाकार मिळवायचा आहे. घनाकार म्हणजे क्यूब म्हणजे डाईस प्रकारचा आकृती मिळवायची. घनाच्या पृष्ठावरील फक्त नेमक्या 2 कर्णरेषा जितक्या शिरोबिंदूत छेदतात त्यांची संख्या आपल्याला निवडायची. जर तुम्ही डाईस ची आकृती बघितली असेल, ओके, तर त्याला शिरोबिंदू एकूण 8 असतात. किती असतात? एकूण 8 त्याला शिरोबिंदू असतात. बरोबर. मग आता एकमेकांना छेद किती करतात या आकृतीमध्ये ते आपल्याला बघायचंय. मग आपण जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं, ऑलरेडी तुम्हाला इथं हा पहिला पॉइंट मिळतोय एकमेकांना कनेक्ट करणारा. बरोबर. मग आता या आकृतीपासून जेव्हा आपण डाईस बनवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा यांची आपण अल्टरनेटिव्ह मांडणीने यांना आपण जोडण्याचा प्रयत्न करतो. हे तुम्हाला लॉजिक सर्वांना माहिती पाहिजे. म्हणजे ही बाजू याला विरुद्ध आहे, तर फोल्डिंग करताना एकमेकांना काही बाजू कनेक्ट होतात. बरोबर. मग तेव्हा या ठिकाणी फोल्ड करताना एकतर ही बाजू याच्या सोबत कनेक्ट होईल म्हणजे हा याला जॉईन होऊ शकतो. ओके, आणि हा या ठिकाणी याच्यापैकी हा जो आहे ना याच्यापैकी कुठेतरी एक जॉईन होऊ शकतो. म्हणजेच या दोघांपासून एक जॉईंट आणि याच्यापासून जेव्हा कनेक्ट करणार तुम्ही अजून एक जॉईंट, असे 4 शिरोबिंदू या ठिकाणी कनेक्ट होतात. तर याचा आन्सर तुम्हाला 4 मार्क करायचं होतं. तर अशा प्रकारे मित्रो या सर्व प्रश्नांचं विश्लेषण आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. तुम्हाला जर आपल्या कन्सेप्ट आणि ट्रिक्स नुसार बॅचेस जॉईन करायचे असतील तर नक्कीच तुम्ही आपल्या ऍप्लिकेशन मधून बॅचेस जॉईन करू शकतात. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळून जाईल. मित्रो अशा स्वरूपाचा आपल्या ऍप्लिकेशन आहे. सूत्रांचा वापर न करता कन्सेप्ट व ट्रिक्स नुसार तुम्हाला गणित बुद्धिमत्ता हा विषय या ठिकाणी शिकायला मिळणार आहे. नक्कीच याचा फायदा घ्या आणि आपण पुढे देखील अशाच प्रकारे सर्व प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण आपल्या चॅनलवरती आता घेऊन येणार आहोत. सो स्टे ट्यून. तुमचा फीडबॅक नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा. पुढचा व्हिडिओ लवकरच मिळणार आहे. धन्यवाद मित्रो. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक टू ऑल ऑफ यू.